काय परिस्थिती आली आहे सांगतो साहेब. विद्यार्थ्यासाठी हे सगळं केलं हो आम्ही. आमच्यासाठी काही नाही केलं याच्यानी. सांगा आमचा काय फायदा होता बा? इतकं यावेळेस माफ करा. पुन्हा अशी चुकी होणार नाही. भविष्यात कानाला खडे आहे आमच्या. मनसांत उठबशा काढतो साहेब तुमच्या समोर. हो पण भविष्यात असं काही करणार नाही. एक वेळेस चुकी झाली. मी हे सगळे जबाबदार आहे या गोष्टीला. आम्हाला समजलं सगळं, पण आता हे झालं गेलं, पार पडलं. पण पुढे असं होणार नाही याची मी पूर्ण खात्री देतो. म्हणून यावेळेस आम्हाला माफ करा. बस एवढं फक्त तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे साहेब. हो तुम्हाला मराठी समजते का? मी आता अहवाल तयार करत आहे तुमचा. दक्षता समितीकडे सर्व तुमचं कारनामे मी सुपूर्द करणार आहो. बाकी याच्यापेक्षा मी आता दुसरं काहीच बोलणार नाही तुमच्यासोबत. मी ऑफिसमध्ये आता मला अर्धा तास पाऊण तास लागेल या कामासाठी. आणि पेपर सुटायला 1 ते 1.5 तास बाकी आहे. 1.5 तास पेपर झालेला आहे. तर तुम्ही आता वर्गावर जा आणि तुमचं काम करा. नंतर उद्या तुमचं इथं आता काय होईल ते आता उद्याच समजलं का? तुम्ही आता जाऊ शकता. बिलकुल कामोकामी लागा तुम्ही. शेवटचाच पेपर आहे असं समजा तुम्ही आता काय. या तुम्ही आता. साहेब अहवाल लिहूच नका साहेब तुम्ही बा. आम्ही काय म्हणतो, एक वेळ फक्त संधी द्या. पुन्हा असं कधीच होणार नाही. भविष्यात बा तुम्ही सांगतो ना, जर आता पुढे सापडलो तर आम्हाला जागेवर सस्पेंड करा तुम्ही आता. मी जास्त बोलण्याच्या मानसिकतेत नाही आता समजलं का? दिन दहाडे जर अशा सामूहिक कॉप्या चालत असतील तर हे काय शिक्षण राहिलं का? हे शिक्षण तुम्ही आता मला काहीच बोलायला लावू नका. लवकरात लवकर तुम्ही वर्गावर जा. 1.5 तासात पेपर सुटणार आहे. मला माझं काम करू द्या. चला या म्हणलं बाहेर. चला लवकर. पाहू काय मार्ग निघते तर. चला चला म्हणलं सगळेच्या सगळे चला. हो ड्रायव्हर भाऊ. बाकी मानलं तुम्हाला. पहा बरं आता हे आपल्याला सगळं म्हणलं डोळ्याच्या मागचा कारभार आहे. गेटमधून आलं असतं ना तर एकदम असं क्लीन काम दिसलं असतं नाही का? आता हे या मार्गाने आल्याच्यानं हे सगळं आता निदर्शनात आलं. ठिकठिकाणी कॉफीचे प्रकार होऊन राहिले. काय बोगस काम झालं बा आता. शिक्षणाचं काही नाव म्हणजे खराब होऊन राहिलं अशानं. चालू आहे ना, तेच चालू आहे. मग काय आता पाहत नाही का आता बातम्यावर. पहिल्याच दिवशी किती सापडले म्हणते, किती काय झाले. आता काय बोलता आणि काय करता. पहा ना आता सर्रास चालू आहे ना हे. फक्त अभियान नावाले आहे. कार्यक्रम अंदरून तसाच चालू आहे. म्हणून म्हणलं आता तुम्ही याच्यात माघार घेऊ नका. यायचा अहवाल वर पाठवून द्या आणि यायचा कार्यक्रमच करा. विद्यार्थ्याचा काही दोष नाही याच्यात. नाही विद्यार्थी आपापलं काम करून राहिले. हे 5 जण जे आहे याच्यावर तुम्ही जे काय करायची कारवाई करून टाका. द्या पाठवून. हेच जबाबदार आहे ना. यानं जर असं स्ट्रिक्ट ठेवलं असतं इथं तर विद्यार्थी कॉपी आणतच नव्हते. अभ्यास करून आले असते. कारण की त्यांना माहीत आहे की बा काही चालत नाही. शहराच्या ठिकाणी आता कुठं पाहत ना का किती कडक सेंटर आहे. मग ते अभ्यास करून येतात. त्याला माहिती आहे ना तिथं काही बजेट जमतच नाही म्हणून. इथं यायले म्हणजे कसं आशा असते बा जमते काही ना काही पासिंग भेटते आपल्याला. म्हणून तेही अभ्यास करत नाही. असं आहे ते. आता पाहू ना काय करत आता. करतो मी त्याचा अहवाल तयार. उद्या त्याला झालं आता याच्यावर फौजदारीच होणार आहे दाखल. विषय संपणार आहे याचा. 6 महिन्यासाठी निलंबित होणंच आहे 100%. आपलं काय रे कसं काम हो. तुम्ही बैठे पथकवाले तुम्ही काय इथं माशा मारून राहिले होते का? कमीत कमी ध्यान तर ठेवायला पाहिजे. कोण खुकून येऊन राहिलं काय येऊन राहिलं. एखादा टच मारायचा असता. आम्ही राजा तिकडे बेफिकर होतो. आम्हाला काय माहित असं होती म्हणून. हो तुम्ही राजा म्हणता की ते वाल कंपाऊंडून आले हे झालं हे झालं. तुम्ही काय करून काय राहिले तुम्ही? आता काय सांगा साहेब राजा. मी पेपर वाचून राहिलो होतो. ते बातमी आपल्या पहिल्या पेपरात जे लोक सापडले आहे की नाही त्याची बातमी वाचून राहिलो तुम्ही. सामूहिक प्रकार उघडकीस आला असं तसं वाचल्याने मी गुंग होतो. तर तेवढ्यात मी मागून आलेत ते. वाल कंपाऊंडून उडी मारली तिकडून ते आले. मग मला म्हणे का हो कायची बातमी आहे. मीच तर दचकलो. मी म्हटलं आता काय करावं. मोबाईल घेऊन घेतला पहिलेच त्यानं. मग मी काय करणार काय करावं काय. उठायचं नाही म्हणे इथून अजिबात. लक्ष ठेवा म्हणजे तुम्ही. ते दुसरा पिवळा केस आला ना लग ते शिल्लक बोलला ते आणि गेला अंदर. मग साहेब म्हणे त्याला जाय म्हणे तू तिकडे बस. तर ते म्हणे नाही म्हणे मी तपासू लागतो म्हणे. याची तपासाची लायकी आहे का त्या ड्रायव्हरची त्या पिवळ्या केसवाल्याची. पण ती तपासू लागला ना. तेच नालायक आहे ना. त्यांनाच याला डोक्यातनी आयडिया दिली ना. नाही तर हे साहेब काय कुणी येत होते. ते गेटनं झाले असते सरळ मार्गानं. हे उलट्या मार्गावाला माणूस आहे ना. हे मामा लुटेरे होते. नालायक आहे ते. गुंडा होता पहिले ते. आता हे ड्रायव्हर झाला कसा काय यायचा तर ते मला समजून नाही राहिला. त्याच्यानं खरा गेम झाला. पण आता याच्यावर मार्ग काढा लागला ना. आता विचार करायचा टाईम नाही. 1.5 तास पेपर राहिलेला आहे. 1.5 तासात यायनं जर का हे अहवाल घेऊन गेले ना झालं ना 6 महिन्याची ऐशी की तैशी. मग इन्क्रिमेंट बार करणं आपलं 6 महिने घरी बसा लागते आपल्याला सांगू मी तुम्हाला. आणि आता तुम्हीच आता केंद्र प्रमुख तुम्हीच आता काहीतरी मार्ग काढा याच्यावर. काय करावं काय आता याच्यात निघन काय मार्ग. आता मार्ग तर आता मला तर अगाऊ दिसून राहिला. हे जरा साहेब अगाऊ व्हायला का आता तालच नाही बसून राहिला. एखादा असता तर क्यू आली असती त्याला. याला क्यू म्हणजे क्यू नावाची चीजच नाही दिसून राहिली म्हणे. एक तर मामा लुटरे तिथं बंदूक लावूनच आहे. बरं 1 मिनिट आहे बा. याचं आपल्याला सोल्युशन खादोडे साहेब सांगू शकते. ते जरासा टॅलेंट माणूस आहे या क्षेत्रातनी. बरं 1 मिनिट त्याला फोन लावून विचारतो काय करावं आता. मार्ग काय निघत काढा बा. काहीतरी मार्ग काढा. हो ना पाया लागलं तरी राजा ऐकायला तयार नाही ते. अजून काय करावं काय डोक्यावर घेऊन नाचा आता. लावा फोन लावा त्या खादोडेले आणि विचारा काय करू म्हणा आता. बस आता हॉटेल साहेबांच्या इकडे आपलं कामधंदा करणं आहे. वसुली जायचं त्यासोबत. बाकी कुक्कुटपालनचं तिथंच राहतं. तिथंच काय आपला स्वयंपाक बनवायचं खायचं राहायचं प्यायचं. बाकी काही नाही. आता सध्या चालू आपला बरा कार्यक्रम. आता काय त्या हॉटेलच्या इकडेच निरा तुकडे मोडता का तुम्ही. हो एवढे मोठे तुम्ही राजा. तुमचा हात तरी पकडते कोणी. मास्टर माइंड लोक तुम्ही दोघं बी. सध्या पोलीस भरती सुरू आहे. तुम्ही काय करून राहिले इकडे रिका हिंडून राहिले फालतूच्या. सुट्टी काढा काही दिवस. घरी चाललो म्हणा हॉटेलला म्हणा.
आणि जा जरासं लावा लाईन कुठं कुठं. मग काय ना आता 11 तारखेपासून पोलीस भरत्या सुरू झालेल्या आहे. रोजच्या आता 1,000 2,000 कॅन्डिडेट बोलावून राहिले ते. मैदानी सुरू झाली 50 मार्काची. तर तिथं जाऊन जराशी लाईन लावा तुम्ही काही ना काही. द्या ना टिपाऱ्या लोकायले. तुम्ही आता त्यातलेच म्हणलं कसं आहे काय आहे काय नाही तुम्हाला सांगायचं कामच नाही. म्हणून म्हणलं जा तिकडे जरासं आसपास ग्राउंडच्या आसपास राहायचं. बरोबर जाय टाकायची पोट्टे पाहते तिथं तावडीतनी. मग 50,000 घेऊन आपलं जमतच म्हणा तुमचं काम टेन्शनच नाही लागलेच तुम्ही. असं करून बरोबर द्या गेम बसून लागा जा. टेन्शनचं काम नाही. म्हणून तुम्हाला आयडिया सांगून राहिलो. जा बा पेपरला आत्ताच बातमी वाचली की बा सावधान राहा असं तसं. बरेच लोक हात मारून राहिले द्या तुम्ही मारू. हो ना वही तो बोला मैंने भतीजा को आज ही न्यूज़ पढ़ी मैंने वो 11 तारीख से 25 तारीख का ग्राउंड चालू है बोलती है वहाँ पे जाके जरा सा इधर उधर करके वो जमाना पड़ेगा हटेली साहब से छुट्टी मांग के लगे तो कल चल जाते हम जम गया तो जम गया कुछ ना कुछ 1-2 लाख का मानमुळे काय म्हणते म्हणा हे काय डोकं खाऊन राहिला माया. हो ना आता हे पेपर चालू आहेत नाही याची इकडे काय आता मला फोन लावायला टाइम भेटला याले. हॅलो हां बोला मानमुळे साहेब. बोला बोला. काय बा कशी आठवण आली आज कुठं सेंटरवर म्हणते तुम्ही. 2 दिवस झाले आता काय आपला आता सकाळचा विषय झाला. काय म्हणता म्हणलं. काय म्हणता राजा लय अटकलो आम्ही. गायला फाशी आली म्हणलं आमच्या 5 जणाच्या. मी एक केंद्र प्रमुख आणि आम्ही 4 जण पर्यवेक्षक पुरे लंबे झालो म्हणलं आम्ही. आमची तर रेट पडली हातात लागलो म्हणलं आम्ही. मास कॉपीमध्ये विद्यार्थ्यांना सांगताना सामूहिक कॉपी प्रकारामध्ये ते अहवाल लेखन करून राहिला आणि वर पाठवतो म्हणते. आता जर का अहवाल वर गेला ना झालं आमचं कामच झालं म्हणलं. 6 महिन्याची बिनपाण्याचीच आहे आमची. एक तर आता पगार रोखून आमचा काय कसं होईल तो आता कोणत्या कारवाई होईल सगळं आता बेकारच काम होणार आहे आमचं राजा. गेला मानमुळे गेला रे गेला मानमुळे. बरं म्हणजे काय म्हणजे काय कसं काय झालं काय म्हणलंय. आता काहीच समजून नाही दिलं ना. अचानक रेट पडली. एकदम आमचे लोक सगळे हातात लागले. काय करावं मग आता. ते म्हणते की आता तुमची कारवाई होणार आहे तुमच्यावर. म्हणून आता आम्ही बाहेर आलो. थोडंसं म्हणलं काहीतरी मार्ग काढा म्हणून तुम्हाला फोन लावला. याच्यातून काही निसटता येईल का आम्हाला. काही तुम्हाला जरा अनुभव आहे. तुम्ही एक सापडले होते ना म्हणून म्हणलं काही मार्गदर्शन सांगा आम्हाला. असं आहे का ते. बरोबर हे बा एक काम करा तुम्ही आता. त्याचे हातपाय जोडा तुम्ही. 3-4-5 जण आण तुम्ही. पाय पकडा त्याचे पाय. एकदम असं लडपड करा लेकरा बायाचे शब्दा घ्या आणि असं करून आपला कार्यक्रम जमवा. ना ते कार्यक्रम करून बसलो आम्ही. ऐकायलाच तयार राहते. चला हाटामध्ये बाजूला. मग काय तर पाया लागायचे. आता म्हणजे काय करावं ते डोक्यावर घेऊन नातच राहिलं फक्त. आता काय करू सांगा मग आता दुसरा मार्ग. असं म्हणजे ते करून बसले तुम्ही नाही का. बरं मग दुसरं एक काम करा. त्याचे खिशे भरा लागते तुम्हाला. त्याचं तोंड जर बंद करायचं असेल तर त्याचे खिशे भरणं आवश्यक आहे. तर त्यासाठी एक काम करा तुम्ही. तुम्ही एखादा माणूस पाठवून द्या किंवा काहीतरी व्यवस्था लावा. माझ्या घरून पैसे मी पाठवून देतो. तुम्ही मला परत करा नंतर. किती जण आहेत ते समजा. धाड टाकणार किती लोक किती आहे. 2 जण आहे ना. ते मामा लुटेरे ड्रायव्हर आहे ना. त्यांना त्याला आयडिया दिली म्हणून तर सत्यानाश झाला सगळा. ते लुटेऱ्या ते गुंडा चोट्टा. आता ते काय तिथे जाऊन पोहोचला बाबा सांगा. ड्रायव्हर आहे का ते. असं हो का. बरं ठीक आहे असू द्या. 2 आहेत समजा. मग 2 पेट्या देऊन द्यायला. पैशासाठी करून राहिला ते दुसरं काहीच नाही. मग काय त्याला पाहिजे पैसे. लुटेरे त्यातला दिसते मला. आणि आपला तो जो साहेब आहे 2 लाखाची जिकडे तिकडे. काहीच नाही. फक्त लिकीज होऊ नका ती बातमी. बाहेर गेली की गेली मग. म्हणून म्हणलं 2 नाही 3 लाख देऊन द्या. किती जण 5 जणांना तुम्ही 5 लाख गेले तरी ताकद ठेवा तुम्ही. कारण की बातमी का बाहेर गेली की फिटले तुम्ही. आपले 5 लाख रुपये. 5 लाख 5 लाख. 2 पासून सुरुवात करा तुम्ही. पैशाचं नको पाहू इथं आता. तुमचं सगळ्या पेपरला जिकडे तिकडे होईल तुमचं नाव खराब होईल तुमचं. तुम्ही तुमचं पहा. पैशाला पाहू नका सध्या. आज ना उद्या वसूल करता येईल. दुसरा मार्ग आहेच आपल्यापाशी. फक्त सध्या तुम्ही त्याच्यातून कसे बाहेर पडता येईल ते पहा. विशेष म्हणजे बातमी बाहेर अजिबात गेली नाही पाहिजे. तिथच्या तिथं दबवा ते पाणी मुरवा तिथं. बाहेर पाणी आलं की झालं म्हणलं भोबाटा. लवकरात लवकर जा. त्याला मॅनेज करा. म्हणता नाही का. बरं बोलतो मी याच्या संग. जराशे 50-50 म्हणून राहिले सगळे. 2.5चं म्हणतो 2.5चं मग नाही का. बरं पाहतो मग जाऊन आता काय म्हणते. करतेस ना ते. तेवढे फन करायच लागते त्याने. खिशे गरम झाले की मुकाट्यानं बसते ते. मग मला माहिती आहे त्यातलं. त्याचे खिशे गरम करा. आपोआप मुकाट्यानं जागेवर बसते ते. काय होते ते मला फोन करा तुम्ही. काय होते तर काही विषय नाही ते. बरोबर ठीक आहे ना. मग फक्त मला पैसे मग आता कुठून कसं काय तुम्ही पाठवता का मग. मी शिंगमारी आत्ताच पाहायला इथून. शिंगमारी असं ना आसपास त्याला फोन लावतो आणि त्याला तुमच्या घरी पाठवून देतो. त्याला पाठवून द्या तुम्ही. पहिले फोन करा त्या शिंगमेरीला कुठं आहे तर त्याला मागून पैसे घेऊन जा म्हणा 2.5 लाख रुपये. तुम्ही मला परत करा संध्याकाळी. ठीक आहे काही वांधा नाही. शिंगमेरीला फोन लावा आणि त्या साहेबाला जाऊन भेटा. बरोबर करतो ना मी आता. शिंगमारीला फोन करतो. कुठं एवढ्यात चालते आणि बाकी साहेबाला जाऊन मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण राजू पण 1-1 लाखाला लय फटका बसू राहिला आम्हाला. हो ना आमचं कसं लय मन दुखू राहिलो. कसं काय आता 2.5 लाख मग काय म्हणते काय सांगावं ते. मानमोडे कायच करणार आता नाही का. हो ना लस कांदू लोक आहेत ना त्याच्या. हो ना बेकार आहे. 5 रुपयाची गड्डी पाहासाठी 3 दुकानं हिंटे नाही. मी काय म्हणतो मानमोडे तुम्ही काहीच काळजी करू नका. तुमचे पैसेही जाणार नाही आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर सुटसाल. एक मार्ग करा तुम्ही. मी सांगतो तसं. तर तुम्हाला वाटते ना पैसे गेले नाही पाहिजे पण आपण सुटलोय पाहिजे. तर एक काम करायचं 5 लाख पाठवून द्या तुम्ही आत्ता. शिंगमारेला पाठवून द्या तुम्ही. आणि त्याला रंगे हात पैसे घेताना एका जणानं तुम्ही काय करा व्हिडिओ शूटिंग काढा. 1-2 जण पैसे द्यायला नाही बाजूनं असं कोपऱ्यात आणि एकानं बरोबर त्याचा व्हिडिओ काढा. ते जसा तुमचा व्हिडिओ काढते तुम्ही त्याचा काढा ना. मग त्याला दाखवा की बना तू जर आमची वरी अहवाल लेखन पाठवशील तर तू बी आम्ही उद्या पेपरला नेऊन देतो किंवा पैसे मागून आमचं केंद्र चालू आहे. हे पैशाची मागणी करून राहिला आम्हाला आणि आम्हाला जबरदस्तीने पैसे मागितले म्हणून हे आम्ही त्याला रिश्वत देताना पकडलं.
असं आहे का ते का रे ज्या दिमाग म्हणा तो खादोडे साहेबाचा. बरं बरं, म्हणजे द्यायचे घ्यायचे काहीच नाही, त्याला झटकून द्यायचं नाही का, म्हणजे आम्ही सुटून ते बी समजा काही विषय करणार नाही. बरं बरं, पाहतो मग आता त्याला 5 लाखापर्यंत तडजोड करतो. लाव तुम्ही आता शिंग मारेल एक फोन लावून देतो आणि पाठवून देतो तुमच्याकडे. आणि याला जाऊन मॅनेज करतो आणि यालेच पकडून देतो खाली. बरं ठीक आहे ठीक आहे. झालं का व्हिडिओ काढला की बस, तेरी बिचू पण मेरी बिचू बा, तेही मुकाड्यानं तुम्ही मुकाड्यानं. पैसे नाही जात आणि कोणता काही विषय नाही होत. करा ते आता सुरुवात करा ते. ओके, जा भेटा येईल त्या शिंग मारेल पाठवून द्या आपल्या इथं, फोन लावा त्याला. बापरे राजा खादोडे साहेब, लय हुशार दिसून राहिले इथं, नाही का. बाकी सल्ला बाकी एक नंबर दिला त्यानं. काय करायचं आता मानमोडे साहेब मग. देणं घेणं काहीच नाही, याले झटकून द्यायचं आपल्याला. हे काय समजून राहिला स्वतःला लागायचा. याले पैसे देताना बिलकुल रंगे हात पकडायचा, व्हिडिओ काढायचा. काय मी पैसे देईन, तुम्ही फोटो काढता यायचे. चला आता मी पहिले शिंगमरेल फोन लावून देतो. कुठं आहे काय आहे नंतर जो याले भेटाले. अरे बापरे, काय दम आला राजा. पुन्हा या वाल कंपाऊंड उडी टाकून याचं काम पडलं. पण आपण हाती लागलोच तुम्ही त्याच्या. बरं झालं पळालो. पण काही म्हणा आजचा पेपर 50%च्या वर पुट्टेल मार्क नाही भेटत आता. जाऊ दे आता, काय होईल तो आता. मोठं धाड आता काय होते अंतरी काय नाही. अरे बाबा बोलावते का मला अंद्रे, हो ना, मानमुडीचा फोन आहे ना. हॅलो, हा शिंगमारे, मी काय म्हणतो, कुठं आहात तुम्ही, कुठं आहात. कायचं कुठं म्हणजे, हिंका इकडून मागून आलो मी वाल कंपाऊंड उडी टाकून. त्याची गाडी इथंच उभी आहे. इथं बसलो बाबा, काय करता. हो ना, ऑफिसमध्ये मी ते काप्या फाडताना दिसलो होतं त्याले. हो ना, मी आता मला पकडते का म्हणून तर पाहिलं मी. इथं आता इथं आपल्या मागं शाळेच्या कॉलेजच्या. आता तुमचं बरं आहे, तुम्ही काय आता पळाले, पण आता आमच्या गळ्यात आली नाही सगळी. मग तुमच्या लेकरासाठी आमचा आता भवितव्य अंधारात आहे ना. एक काम करा तुम्ही, खादोडे नाही का, तिथं जा त्याच्या घरी. पैसे घेऊन 2.5 लाख रुपये मॅनेज करणं आहे आम्हाला. तुम्हाला जायला समजा 1.5 तास लागते. यायला 1.5 तास, 1.5 तास पेपर आहे. लवकरात लवकर जा आणि घेऊन या म्हणलं. पेपर सुटला की त्याला पैसे देऊन देऊ. तसं आम्ही आता बोलणी करायला चाललो त्याला. आपल्याला का म्हणजे पैसे मागू राहिले नाही. किती मागू राहिले मग ते. मागतले नाही अजून. लाईन लावायला चाललो आम्ही आता. फक्त म्हणजे पैसे तयार पाहिजे मग. ऑनलाईन थोडी घेते काही ते. तर तुम्ही लवकरात लवकर जा आणि पैशाचा बंदोबस्त करा. पेपर सुटला की त्याच्या खिशे गरम करून टाकतो आम्ही. बरं बरं बरं, ठीक आहे ना ठीक आहे ना. काही हरकत नाही. येतो मी, खादोडे साहेब ना. बरोबर आहे ना, ओळखीचे आहे ना आपल्या. ओके ओके. या ना, अरे साहेब का फरक आहे का. या 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 अंदर या ना, साहेबाला भेटू ना. या. आले वाटते नाही काहीतरी शिजलंय ते 100%. पाहू ना काय म्हणतात ते आता. आलेच का तुम्ही अजून. अरे जा ना बाबा, 1 तासच राहिला ना. तिकडे थांबा ना, इकडे काय. नाही नाही, आहे ना सगळं व्यवस्थित आहे तिकडे. पण नाही साहेब, म्हटलं एक थोडंसं बोलायचं होतं तुमच्यासोबत. बोला लवकर बोला, काय आहे बस माझा आता आटपत झालेला आहे. लवकर बोला. काही नाही म्हटलं साहेब, थोडंसं कसं म्हणजे झाली चुकीच म्हणा आमची. पण कसं काही ना काहीतरी आता याच्यातून आपल्याला मार्ग काढाच लागेल ना. कारण की कसं आहे, शेवटी आमच्या परिवाराचा प्रश्न आहे. सगळे मिळून आता एकच विचार केला. काय जे काय बा फी असेल तुमची. समजा आमची इच्छा आहे समाले समजा 2.5 लाख रुपयेपर्यंत 50-50चा आम्ही तडजोड केली. 2.5 लाखामध्ये कसंही करून हे जिकडे तिकडे दाबून टाका म्हटलं प्रकरण. बाहेर काही गोष्ट जाऊ देऊ नका, आपल्या आपल्यातलीच राहू द्या. 2.5 लाख घ्या, मोकळे व्हा. असं हो का. किती 50-50 तडजोड केली मग, नाही का. म्हणजे 50-50 मध्ये 2.5 लाखात मी खिशात टाका समजा. असं असं हो का. पण म्हटलं ते कसं, मी काही त्यातला नाही म्हटलं. कोणी दुसरा असेल तर पहा. माझ्याच्यानं होणार नाही म्हटलं ते. वाढीव पाहिजे त्याला, वाढीव 5 लाख पुन्हा 5 लाख. मग काय आता कसं भाव खाईनच ना ते. असं आहे बाबा, तुम्ही काहीच म्हणू नका. एकच शब्द आता डबल मी बोलतोय नाही. 5 लाख देऊन टाकू, 5 पेट्या. कसं बी आजच्या आजच देऊन टाकू. फक्त एवढं मॅनेज करावा. कारण की आमचं हे बा यायचं सेंटरचं कार्यक्रम ब्लॅक लिस्टमध्ये जाईल. माझं बी भवितव्य खराब होईल. या 5 जणांचं बी याच्या कुटुंबाचं रस्त्यावर येऊ आम्ही सगळे. म्हणून म्हणलं 5 लाख आम्ही द्यायला तयार आहोत. प्रकरण जिथे तिथं दबून टाका. घेते का म्हणा साहेब आता. हो ना, माझ्या ना आता अडचण आली वाटते. काय म्हणते काय माहिती. बघा आता, तुम्ही तुमचा परिवार पुढे करू नका आणि माझ्या खिशी गरम करू नका. तुम्ही इथून चालले जा. कारण की याच्यातून आता काहीच मार्ग निघणार नाही. माझं फायनल झालेलं आहे. मला जे काय करायचं ते मी करीन. तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. तुम्ही तुमचे कामं करा. मी माझं काम करून राहिलो. चला लवकर बाहेर व्हा. बरं ठीक आहे साहेब, मग आता काय ऐकतच ना तुम्ही. बरं बरं, याच्यापेक्षा तर काही आता बोलू नाही शकत आम्ही. चला रे बा, चला चला. म्हटलं साहेब, म्या काय म्हटलं तुम्हाला. 100% म्हणलं इथपर्यंत गोष्ट येणार आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, हे तुम्हाला 5 लाख तर देतच नव्हते. पण तुम्हाला पैसे देताना तुम्हाला रंगे हात पकडूनही देत होते. इतका नालायक ते मानमोडे आहे म्हटलं, समजलं का. म्हणून म्हणलं यायच्या भानगडीत तुम्ही पळू नका. अजिबात यायले याच्यात कोणतीच संधी देऊ नका. यायले तुम्ही अटकूनच द्या. नाही बरोबर आहे, काही गोष्टी शिकण्यासारख्या आहे तुमच्यापासून. कारण की मी जर 5 लाख समजा बळी पडलो असतो, तर माझाच फोटो काढून उद्या पेपरला आला असता. बरोबर आहे, तुमचंही बरोबर आहे. बरोबर ठीक आहे ना, मी घेतही नाही आणि यायला सबक शिकवल्याशिवाय राहतही नाही. प्लॉट मॅनेज पुढचा आता नाही का. पाहू द्या काय म्हणते मानमुळे तर. बोला मानमुळे. काय म्हणते. बसला का म्हणलं. उतरला शिशीत. कायच 5 लाख आली मानला नाही ते. मग चाय पित नाही म्हणे कोणाचा. मिंदा नाही म्हणते मी. तुमचा कारवाईचा रिपोर्ट देणारच म्हणते वर. त्याच्यानं विशेष नाही म्हणते. आता काय करा म्हणला. काही तडजोडीचा मार्गच नाही दिसून राहिला त्याच्यामुळे. लाता खवायला का हरामखोर आहे, अजिबात पैसे घेऊन नाही राहिला ती. करू काय आता.
असं म्हणता नाही का? बरं वाचला का नाही का? हो ना, नाही तर आज रंगे हात त्याला पकडला गेला असता ते आज. बरं ठीक आहे ना, हो आहे ना दुसरा फंडा. नाही तर पैसे घेत तर मग कसं एक तर पैसा घे, नाही तर मग दणके खाय. बरं बरं, मी आता एक काम करतो. त्याचा नंबर आहे का? नंबर नंबर द्या मला. मी आता चाच्या भतीच्याला फोन लावला होता त्याला. जरासं त्याला कडक धमकी द्यायला लागणार आता. हो त्याशिवाय मार्ग नाही. साम दाम दंड भेद. आपलं कसं माहिती आहे तुम्हाला, खाजोडे म्हणतात ना आपल्याला बी. द्या त्याचा नंबर द्या मला पाठवू. 2 मिनिटात त्याला फोन लावतो मी. सरकास करतो, तुम्हाला आवाजच देईन आता द्या. 1 मिनिट फोन नंबर द्या त्याचा. 1 मिनिट नंबर काढू द्या. 1 मिनिट 1 मिनिट. मी काय म्हणतो, चाचा एक फोन लगाना जरा धमकी का. एक नंबर आने वाला है अभी. एक फोन लगा दो, उनको धमकी दे दो अभी. तुमको तो मॅटर समझ गया क्या है तो. सांगा म्हणलं मानमोडे. सांगा सांगा. आता आपलं कसं रिपोर्ट लिहिणं झालेला आहे. बस आता फक्त तिथं सबमिट करणं आहे आणि याचा कार्यक्रम बिलकुल झाल्यासारखाच आहे आता. याच्यावर फौजदारी दाखल होईन आज आणि उद्या बहुतेक याचा निलंबनाचा आदेश होईल आणि हिची माणसं बदलल्या जाईल. सगळं बिलकुल आता स्टाफच बदलल्या जाईल आता. काय करा आता, पाऊण घंटा थांबावं फक्त. आता पेपर होईपर्यंत थांबूच ना आता. निरेपिरे करूनच चालले जो. मग काय होते तर पोलीस स्टेशनला मग द्या लागते का हे सगळं कसं काय आहे? आता सांगतोच ना तुम्हाला. आता पहिले ऑफिसमध्ये जाऊन माहिती द्यायची. त्यानंतर मग पुढे आता काय काय होते समजतेच तुम्हाला. हॅलो हां कोण बोलता? हॅलो हां बोला, कोण बोलत आहे? हाँ तो चाचा बात कर रहा मैं चाचा. चाचा कोणता म्हणा? चाचा चौधरी? हो कोण कोण म्हणलं? चाचा कोण? चाचा कोण? चाचा हो जाएगा मालूम, शाम तक मालूम हो जाएगा तेरे को. चाचा किसको बोलते तू? हो तू एक काम कर. हो तेरे को यदि हाथ पाँव सही सलामत रखना है तो वहाँ के जो मानमोड़े और बाकी के लोगों को तुमने जो तकलीफ देना चालू की ना, वो बंद करो. और वहाँ से जल्दी खुसक जाओ. नहीं तो बहुत बुरा अंजाम होगा उसका. अरे धमकी आली त्याची धमकी. हे मानमोडे चालू म्हणून दिसून हॅलो हॅलो. अरे म्हणलं काय कसं काय बोलता तुम्ही? काय कोणाला धमकी देऊन राहिले तुम्ही? की नाही सल्ला देऊन राहिला तुले. सटकन काढता पाय घे म्हणलं, वाई लागू नको आमच्या. तुला पा रस्त्यात कुठं दिसील नाही तू. हातपाय टांगडं मोडून लगा दवाखान्यात जमा करीन. चाच्याच्या मागं लागू नको तू. आमचे माणसं आहेत ते, समजलं ना. लवकर तिथून काढता पाय घे, सटक तिथून. कसं करा म्हणलं? धमकी धमकी आली बा हे चाच्याची. काय आहे ना राजा, कुठं फोन केला काय माहिती. आता अंडरवर्ल्डचे लोक आणले ना. आहे ना त्याचा बाप इथं उभा आहे ना. काय रे चाच्या, दणके खायचे आहे का म्हणलं? मामा लुटरे बोलून राहिलो मी. लवकर फोन ठेव आणि मुकाट्यानं बस. अरे बापा हे लुटेर आहेस का रे बाबा? कायच करा. अरे अरे लुटेर साहेब आहे क्या? अरे हो क्या चाचा, फोन ठेवायला पुरते आता. जाऊ दे तिकडे. काटला वाटते त्यानं तर फोन कटला. कटणारच होतं आणि त्याला माहीत पडलं ना मामा लुटरी उभा आहे बा इथं. मग काय तुम्हाला माहीत नाही, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही भिवू नका. तुम्ही जे काय कारवाई ते तुमचं काम चालू ठेवा. मी हावच तुमच्यासोबत. चला आता पुढे काय करायचं ते पाहून घेऊ. पण माणूस किती पोहोचलाय म्हणलं. पहिले पैसे देतो म्हणते, नंतर आता मारतो म्हणते. नाही पण आता याचंच काम काढतो मी. तुम्ही म्हणता ना बिलकुल टेन्शनच नाही आता. फिटले समजाय. चला दूधवाले आले म्हटलं. चला घ्या दूध घ्या म्हटलं. शिंगमारे साहेब आणा ते तुमचं ते. काय दूध भांडं घेऊन या. बाबा हे आला का? हो आला. 1 मिनिट आलोच मी. काय अरे आलो 1 मिनिट. काय पेपर वाचून डोकं खराब झालं माझं. आलो. घ्या म्हटलं दूध तुमचं. अरे का साहेब तुम्ही त्या दिवशी मला फोन लावला होता. तर काय जमलं मग आपले मेवणे बाणं केलं ना मग तुमचं काम झालं बरोबर ते. अरे बापा तुम्हाला माहितच नाही का? तुम्हाला ते माहित पडलं का नाही म्हणलं? बापा अरे काल झालं ना सर्जिकल स्ट्राईक झालं ना. मग कालची गोष्ट माहित नाही पडली तुम्हाला? पेपरला आला ना आजच्या पेपरले म्हणजे काय म्हणजे कायची बातमी कायची म्हणलं? अरे बाबा एक केंद्र संचालकासह 4 पर्यवेक्षकावर कारवाई. मग काय तर 3 महिन्यासाठी निलंबित झालेत ना. मग 3 इन्क्रिमेंट 12 झाले. काल तुमचे ते मेवणे आहेत ना ते. तर म्हणलं बा फिटले. काय कसं काय म्हणलं? काय केलं बा आपल्या मेवणे बा ना? काय माहित नाही म्हणता राजा. पेपर वाचा ना आता. मग काय तर तुमचे मेवणे बा आपल्या याच्यात सापडले ना. कालच्या याच्यात धाडीत धाड पडली काल सेंटरवर. आणि केंद्र संचालक तुमचं मेवना संघचे बाकीचे शिक्षक लोक हे ते सगळे अटकले त्याच्यात. मग काय सामूहिक प्रकार केला बा असं तसं. आता दुसरा स्टाफ आला तिथं. आमचा मुलगा त्या सेंटरवर आहे की नाही. आता चालला होता त्याला घेऊन थोड्या वेळात नाही. आता तिथं लाईन लावा लागणार आम्हाला दुसऱ्यासोबत. हे तर फिटले. अरे पण म्हणलं काही सविस्तर सांगा ना. मला काहीच माहित नाही राजू यातलं तर. मी तिथंच होतो मुलासाठी आता पोहोचून द्यायला गेलो होतो मी तिथं. यायनं नसते कामं केले ना. काही गरज होती का विद्यार्थ्याला सांगायची? सांगता सापडले सगळे. रात्री 11 वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. फौजदारी गुन्हा दाखल झाला त्याच्यावर. 3 महिन्याचं निलंबन झालं त्याचं. 3 इन्क्रिमेंट 12 झाले. बस आता 3 महिने घरी, पगार नाही काही नाही. तर आता ते पेपरला आहे तुमचं वाचून घ्या काय तर. बाकी काही अडचण नाही. आता मला जावं लागते लवकर. काही हरकत नाही. ठीक आहे झालं ते नाही. हो का बापा सांगा आता काही गरज मा मिळवण्याले. बरोबर ठीक आहे बा. जाऊ दे आता जे झालं ते झालं. आता त्याला काय आता पाहा लागेल भेटा लागेल त्याला. गेले ते फिटले ते. जा तुम्ही भेटा देईल. भेटतो मग आता. घ्या बा दूध घ्या तुमचं आता. करा पुढे करा. आता अशी परिस्थिती झाली बा आता आमच्या मेवणी बाची. म्हणून म्हणतो कसं आहे अभ्यास करा आणि चांगल्या मार्गाने पास व्हा. हेच शुभेच्छा तुम्हाला. आणि उद्या नवीन विषयासह येऊ आपण पोलीस भरतीचा विषय घेऊन. तर चला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.